गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग मधला नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ पेशंट ऑफ न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर अँड डिसीज मधला न्यूरोजेनिक ब्लॅडर हा टॉपिक बनवणार आपण. तर त्याची डेफिनेशन काय? refers to dysfunction of the urinary bladder due to the disease of the central nervous system म्हणजे CNS or peripheral nervous system म्हणजे PNS involved in the controlling of the maturation. maturation म्हणजे urination. जी urination प्रोसेस चालते त्याला बोलतात maturation in medical language. तर न्यूरोजेनिक ब्लॅडर म्हणजे काय? तर हे एक डिस्फंक्शन होतं कशामध्ये? CNS मध्ये किंवा PNS मध्ये. तर ब्लॅडर मध्ये आपल्याला डिसीज बघायला भेटते. त्याच्यामुळे काय होतं, जी प्रोसेस आहे मॅच्युरेशनची त्याच्यामध्ये आपल्याला जे कंट्रोल आहे मॅच्युरेशन त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व झालेला बघायला भेटतो. त्या कंडिशनला बोलतात न्यूरोजेनिक ब्लॅडर. तर ब्लॅडर अनाटॉमी आपण फर्स्ट इयरला बघितली होती अनाटॉमी अँड फिजियोलॉजी मध्ये. एम्प्टिंग द युरिनरी ब्लॅडर इज कंट्रोल बाय द डिटेरियस और ट्रायगोन मसल. जे ब्लॅडर मध्ये मसल असतात ते आपल्या युरिनरी ब्लॅडर एम्प्टी करण्याचं काम करतात, मदत करतात किंवा कंट्रोल करतात. देन सॅक्रल सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व फ्रॉम S2 to S4. न्यूरोजेनिक डायफ्राम which part आहे टॉपिकचा. नेक्स्ट पार्ट आहे टाइप्स ऑफ द ब्लॅडर. न्यूरोजेनिक ब्लॅडर टाइप्स दोन टाइप्स आहेत, एक फ्लॅसिड ब्लॅडर आणि स्पासिस्टिक ब्लॅडर. फ्लॅसिड ब्लॅडर म्हणजे काय? फ्लॅसिड और हायपोटेनिक ब्लॅडर डिसीज टू कॉन्ट्रॅक्ट फुल्ली. कॉन्ट्रॅक्शन होतं याच्यात फुल्ली, कॉजिंग युरिन टू ड्रिबल आउट द बॉडी. ह्याच्यामुळे काय होतं, जे युरिन आहे ते बॉडीच्या बाहेर पडण्यासाठी मदत होते. बिसाइड कशामुळे? कॉन्ट्रॅक्शनमुळे. बिसाइड म्हणजे कॉम्प्लिकेशन काय बघायला भेटतं याच्यामध्ये? द स्ट्रीम फ्रॉम युरिन ड्रिपिंग रॅशेस कॅन ऑकर इन द एरिया ऑफ द युरिन पोल्स. जे युरिन पोल्स तिथे रॅशेस बघायला भेटतात. त्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन युरिन ड्रिपिंगचे तिथे कॉम्प्लिकेशन बघायला भेटतात. दिस टाइप ऑफ द ब्लॅडर डिसऑर्डर ऑकर्स व्हेन द व्हॉल्यूम ऑफ युरिन इज लार्ज बट प्रेशर इज लो. ह्या टाइपचं जे ब्लॅडर आहे, ब्लॅडर कंडिशन, न्यूरोजेनिक ब्लॅडर कंडिशन आहे, फ्लॅसिड ब्लॅडर, ही कोणामध्ये बघायला भेटते? ज्या पेशंट मध्ये युरिनचा अमाऊंट जास्त असतं पण जो प्रेशर करायचा आहे, बिल्डअप करायचा आहे आउटफ्लो करण्यासाठी तो कमी असतो. त्या कंडिशन मध्ये फ्लॅसिड ब्लॅडर आपल्याला डिसीज कंडिशन दिसते. देन स्पासिस्टिक ब्लॅडर. The spastic or reflex bladder occurs when the volume of the urine is normal or small, but there are the involuntary contraction causing the person to feel need to urinate even he doesn't need to be release urine. तर ह्याच्यामध्ये युरिन जे ब्लॅडर आहे ते आपल्याला स्पासिस्टिक दिसतं किंवा रिफ्लेक्स दिसतं. याच्यामध्ये जे पेशंटला असं सेन्सेशन जातं की इन्व्हॉल्युंटरी कॉन्ट्रॅक्शन करायचे, म्हणजे युरिन नसताना पण पेशंटला असं अर्ज होती की युरिन पास आउट करायचे. त्या कंडिशन मध्ये बोलतात त्या ब्लॅडरला स्पासिस्टिक ब्लॅडर. देन नेक्स्ट आहे ह्याचे कॉजेस काय काय न्यूरोजेनिक ब्लॅडरचे. स्ट्रोक आहे, पार्किन्सन डिसीज आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, अल्झायमर डिसीज आहे, स्पायना बायफिड आहे आणि न्यूरल ट्यूब डिफेक्ट आहे. हे सगळे डिसीज तुम्हाला सायकॅट्रिक मध्ये झालेले आहेत आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मध्ये पण तुम्हाला झालेले आहेत. वेन नो डॅमेज कोणत्या कंडिशन मध्ये? चाइल्ड बर्थ झालेले असेल, चाइल्ड बर्थ मध्ये पण कधी कधी कॉम्प्लिकेशन होऊन नो डॅमेज होती. पेल्विक इंजुरी झाली असेल, ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी असेल, हार्निटायटिस असेल, हेवी मेटल किंवा पॉइझनिंग असतील किंवा ट्युमर्स असेल कशाचं? ब्रेनचा, स्पायनल कॉर्डचा आणि पेल्विसचा. तर सिम्पटम्स काय बघायला भेटतात आपल्याला न्यूरोजेनिक ब्लॅडर मध्ये? ओव्हर ऍक्टिव्हेटेड किंवा ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर बघायला भेटतं. फ्रिक्वेंट युरिनेशन झालेलं बघायला भेटतं, म्हणजे कधी पण युरिनेशन झालेलं बघायला भेटतं. ते डे टाइम मध्ये असतं किंवा नाईट टाइम मध्ये असतं. जे नाईट टाइम मध्ये युरिनेशन होतं. नेक्स्ट सिम्पटम आहे स्ट्रेस इनकॉन्टिन्युअस. स्ट्रेस इनकॉन्टिन्युअस म्हणजे पेशंटला स्ट्रेस आल्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांचे मॅच्युरेशन प्रोसेस होते किंवा युरिनेशन होतं. त्या कंडिशनला बोलतात स्ट्रेस इनकॉन्टिन्युअस. हे आपल्याला मोस्ट ऑफली सायकॅट्रिक पेशंट मध्ये किंवा जे पेशंट डिप्रेस असतात किंवा अँशियस असतात त्या पेशंट मध्ये आपल्याला स्ट्रेस इनकॉन्टिन्युअस दिसतं. अर्ज इनकॉन्टिन्युअस एक असतं इनएबिलिटी टू युरिनेट, त्याला बोलतात युरिनरी रिटेन्शन. म्हणजे असे पेशंट असतात ज्यांना युरिनेट करण्याची ॲबिलिटी नसते, जे स्पिंटर्स आहेत ते त्यांचं काम करत नाहीत, जे ब्लॅडरला कंट्रोल करण्याचे किंवा युरिनला कंट्रोल करण्याचे
इनएबिलिटी युरिनेट म्हणजे जे स्पेंटर्स आहेत, ब्लॅडर मध्ये स्पेंटर असतात, युरिन कंट्रोल करण्याचं काम करतात, किंवा त्यांचं अजून एक काय काम असतं, ज्यावेळेस स्मूथरेशन प्रोसेस सुरू होते त्यावेळेस ते स्पेंटर लूज होऊन युरिन ते बॉडीच्या बाहेर टाकण्याचं काम करतात. तर हे जे स्पेंटर्स आहेत हे पेशंटच्या बॉडीमध्ये ऍबनॉर्मली काम करतात असतात, त्याच्यामुळे इनएबिलिटी टू युरिनेट ही कंडिशन आपल्याला दिसते. त्याला अजून एक नाव आहे युरिनरी रिटेन्शन. देन नेक्स्ट सिम्पटम आहे ओव्हर ऍक्टिव्हेटेड ब्लॅडर. त्याच्यामध्ये काय, ब्लॅडर इज अनेबल टू सिग्नल व्हेन फुल. अंडर ऍक्टिव्हेटेड म्हणजे ब्लॅडर फुल झाल्यानंतर पण आपल्याला कसं सिग्नल भेटतो की आता मॅच्युरेशन करायचं, ब्लॅडर फुल झाल्यानंतर युरिन पास आउट करायचंय. तर या पेशंट मध्ये अंडर ऍक्टिव्हेटेड पेशंट मध्ये सिग्नल ब्लॅडर पासून ब्रेनला पोहोचतच नाही, त्याच्यामुळे पेशंटला इनकॉन्टिन्युअन्स होतो, युरिन ऑटोमॅटिकली बॉडीच्या बाहेर पडतो विदाउट इन्फॉर्मिंग. त्या कंडिशनला बोलतात अंडर ऍक्टिव्हेटेड ब्लॅडर. तर इटिओलॉजी किंवा रिस्क फॅक्टर्स काय, न्यूरोजेनिक ब्लॅडरचे ट्यूमर, कॅन्सर झालेला असेल कुठल्या पण स्पाइनचा, ब्रेनचा किंवा स्पायनल कॉर्डचा, न्यूरोजेनिक डिसऑर्डर असतात, न्यूरोजेनिक जसे की स्पायना बायफिडा, अल्झायमर डिसीज, पार्किन्सन डिसीज, ट्यूमर ऑफ द किंवा ट्रॉमा ऑफ द नर्वस सिस्टीम. तर हे तीन कंडिशनमुळे आपल्याला पेशंट मध्ये न्यूरोजेनिक ब्लॅडर कंडिशन बघायला भेटते. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन मध्ये काय बघायला भेटतं, सायन्स पेशंट मध्ये रिटेन्शन विथ और विदाउट इनकॉन्टिन्युअन्स. द क्लायंट मे और मे नॉट फील टू नीड टू void or feel sense of the bladder distension. Retention with or without incontinence म्हणजे पेशंटचे जे युरिन आउटफ्लो येतो सांगता किंवा सिग्नल पोहोचवता ब्रेनला जाता किंवा न जाता इनकॉन्टिन्युअन्स होतो, म्हणजे पेशंट युरिनेट करून देतो. द क्लायंट मे और मे नॉट फील नीड void फील सेन्स ऑफ द ब्लॅडर डिस्टेन्शन. क्लायंट मध्ये फॉल्स सेन्सेशन होतात, ब्लॅडर फुल झाले किंवा जे ओव्हर ऍक्टिव्ह असतात किंवा अंडर ऍक्टिव्ह असतात त्यांच्यामध्ये आपल्याला ही कंडिशन दिसते, जसं आपण ह्याच्या आधी बघितले तेच. देन ह्याच्यामध्ये नर्सिंग डायग्नोसिस काय म्हणतात, ओव्हरफ्लो इनकॉन्टिन्युअन्स रिलेटेड टू द क्रोनिकली ओव्हरफिल्ड ब्लॅडर विथ लॉस ऑफ सेन्सेशन ऑफ द ब्लॅडर डिस्टेन्शन. ओव्हरफ्लो इनकॉन्टिन्युअन्स म्हणजे ब्लॅडर भरून युरिन बाहेर पडण्याच्या कंडिशनला ओव्हरफ्लो इनकॉन्टिन्युअन्स बोलतात. हे क्रोनिकली ओव्हरफिल्ड ब्लॅडर असते, ह्याच्यामध्ये काय होतं, जे सेन्सेशन असतात म्हणजे स्पिंटरचं काम करतं, ब्लॅडर फुल झाल्यानंतर ब्रेनला सिग्नल पोहोचण्याचं काम, हे लॉस झालेलं असतं सेन्सेशन. नेक्स्ट आहे रिफ्लेक्स इनकॉन्टिन्युअन्स रिलेटेड टू absence of the sensation to void and loss of ability to inhibit bladder contraction. जे रिफ्लेक्सेस आहेत इनकॉन्टिन्युअन्सचे ते absence झालेले असते, जे सेन्सेशन पोहोचवत नाही ब्रेनला, वॉइड करायचे म्हणजे जे युरिन बॉडीच्या बाहेर टाकायचं सेन्सेशन आहे ब्रेनला पास आउट करत नाही, त्याच्यामुळे जी ब्लॅडरची ऍबिलिटी आहे कॉन्ट्रॅक्शन करायची किंवा रिलॅक्सेशन करायची ही लॉस्ट होते. हाय रिस्क फॉर इन्फेक्शन रिलेटेड टू रिटेन्शन ऑफ द युरिन अँड इंट्रोडक्शन ऑफ द युरिनरी कॅथेटर किंवा इंट्रोडक्शन ऑफ द युरिनरी कॅथेटर. द इन्फेक्शन होते या कंडिशन मध्ये पेशंटला, कशामुळे, रिटेन्शन ऑफ द युरिनमुळे, म्हणजे तिथं युरिनचा साठा झाल्यामुळे पेशंटला ब्लॅडर मध्ये इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे आपण पेशंटला काय इंट्रोड्यूस करतो, हॉलिस कॅथेटर, त्यालाच बोलतात. नंतर अर्ज इनकॉन्टिन्युअन्स रिलेटेड टू इनएबिलिटी टू इनहिबिट द युरिनेशन आफ्टर द urge is perceived. High risk loneliness related to embarrassment from the incontinence in front of others and fear of odor from the urine. ह्याच्यामध्ये पेशंट लोनलीनेस फील होतं किंवा एम्बॅरेसिंग फील होतं, म्हणजे अपमानास्पद फील होतं. कशामुळे, पेशंट हा कोणासमोर युरिनेट करतो आणि त्याच्या युरिनच्या मध्ये येणाऱ्या स्मेलमुळे पेशंटला एम्बॅरेसिंग फील होतं. हे नर्सिंग डायग्नोसिस. याची ट्रीटमेंट कशी करणार आपण, पेशंट मध्ये मेडिकेशन देणार, मेडिकेशन दॅट रिलॅक्स द ब्लॅडर. हे कोणते मेडिकेशन असं काम करतात, ऑक्झिब्युटिनिन, टॉल्ट्रेडोइन आणि प्रोपॅनथिलिन. देन मेडिकेशन दॅट मेक सर्टन नर्व्स मोर ऍक्टिव्ह. तर कुठले असं मेडिकेशन आहे, मेडिकेशनचं नाव काय ऍक्टिव्ह करतात ते बेनथेनेकॉल. देन बोट्युलिन टॉक्सिन्स मेडिकेशन देतो, गाबा सप्लिमेंट्स देतो आणि अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स आपण पेशंटला प्रोव्हाइड करतो.
Your doctor may refer you someone who has been trained to help people manage the bladder problem and skill and techniques you may be learn. त्याच्यामध्ये कुठले आपण आपले डॉक्टर कुठले आपल्याला थेरपिस्ट प्रोव्हाइड करतो किंवा कोणाकडे सजेस्ट करतो ते एक्सरसाइज करायला सांगतो. एक्सरसाइज कुठली किगल एक्सरसाइज, याच्यामध्ये काय करायचं असते, पेशंटला ब्लॅडर कंट्रोल करण्याची एक्सरसाइज करायची असते. अप टू द 10 सेकंड असं 2-3 वेळेस करायचं असतं. ज्यावेळेस मिक्सचर येईल त्यावेळेस ला ब्लॅडर कंट्रोल करायला सांगायचं. त्या कंडिशनला बोलतात किगल एक्सरसाइज. किपिंग ओपनिंग करतो म्हणजे स्टोमक तिथं क्रिएट करतो. ह्याच्यामुळे काय होतं, जे युरिन फ्लो जो युरिन आहे तो फ्लो होतो कशामध्ये, एक स्पेशल पाऊस तिथे टाकतो आपण. त्या पाऊसला बोलतात युरिनरी डायव्हर्जन. तिथं जे युरिन ते येऊन साठतं आणि ते आपण ते नंतर थ्रू पेनिस थ्रू किंवा वाजायला एक पेशंटला काय करायला सांगायचं, एक डायरी कॅरी करायला सांगायची. ह्याच्यामध्ये किती अमाऊंट मध्ये युरिन झाले आणि कधी लीक झाले युरिन. हे काय काम करते, ही जी डायरी काय काम करते, हे पेशंटला एक अंदाज येते की किती ब्लॅडर खाली झाले. ह्याच्यामुळे पेशंटला युरिनेशन साठी हेल्प होते. नेक्स्ट सम सर्जरी इज नीडेड. सर्जरीज फॉर द न्यूरोजेनिक ब्लॅडर. ह्याच्यामध्ये सर्जरीमध्ये कुठली सर्जरी करतो आपण, आर्टिफिशियल स्पिंटर्स टाकतो ब्लॅडर मध्ये. इलेक्ट्रिकल डिव्हाइस इम्प्लांट करतो नियर द ब्लॅडर. हे काय करतं, जे ब्लॅडरचे मसल आहे त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम करतं, कंट्रोल करण्याचं काम करतं.